रंगाबाई फॅन टीम रॉयल रंगा या टीमला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। हे आपण पाहू शकता दोन खेळाडू अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। श्याम पाटील विथ प्रेमनाथ गुलबी। तर फ्रंट लाईन षटक पाहूया कोणता गोलंदाज फेकेल। सामना चालू होण्याआधीच एक पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय। सुदर्शन गुलबी गोट्याबाई आणि राज गुलबी आपण जर षटक हाताळताय तर प्रशांत गुलबी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। वेलकम प्रभाकर गुलबी। गुलबी कडून स्टार्ट झाली ना मला फक्त चौका अडी 100 रुपये रंगात 2-3 बॉल टाकले ना त्यानंतर बोल राजू गुल्ली आणि सुदर्शन गुल्ली ओव्हर टाकले तरी 2-2 टाकणारच ना असून दे ना प्रशांत गुल्ली चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। यस लेट पण थेट पवन गुलबी यांची एंट्री आपण पाहू शकता। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपण मॅचला सुरुवात करतोय। अजून एक चांगली मॅच आजच्या दिवसातील मॅच नंबर 3। NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आजचा हा सलगचा दुसरा दिवस आपण पाहतोय। चला मॅचला सुरुवात करा। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रेमनाथ गुलबी विथ श्याम पाटील। तर फ्रंट लाईन षटक टीमचे ओनर अर्थातच हेमंत गुलबी रंगाबाई बॉलिंग ट्रॅकवर आणि प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे। विक्रांत गुलबी मंचाबाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तर विकेट हॅट्रिक साठी मनोहर गुलबी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चला मॅचला सुरुवात करा, भरपूर उशीर केला जातोय। रॉयल रंगा टीमला आपण या ठिकाणी पाहतोय। या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू अवैध आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार। 4 धावा चौकार। याच तर राजा गुलबी यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। एक चांगली सुरुवात प्रेमनाथ गुलबीच्या बॅट मधून। पहिल्या बॉलवर पहिला चौकार आलाय। यस प्रेमनाथ गुलबी यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय। बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर प्रभाकर गुलबी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। कमबॅक केलंय त्या ठिकाणी। पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र हा बॉल निर्धाव फेकलाय। षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत निखिल भालेकर, चेंडू उचलतोय त्या दरम्यान डायरेक्ट हिट। यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। पहिली विकेट श्याम पाटील।
लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट हिट केलं होतं त्या ठिकाणी. आणि फलंदाज सचिन आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. चेंडू निर्धाव गेलाय. राज गुलबी आणि सुदर्शन गुलबी आपण जर षटक हाताळताय तर प्रशांत गुलबी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीमचे कॅप्टन नक्कीच गोलंदाजी देतील का हे देखील पाहावं लागेल. सुदर्शन गोट्याबाई आणि राज गुलबी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल इनसाइड आउट फटका. हा फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 9 धावा. पवन गुलबी शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतोय. प्रत्येक झेलसाठी राजा गुलबी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुम्हाला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. 9 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलं. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या माध्यमातून पहिलं षटक दमदार फेकलं गेलंय. यस मॅन ऑफ द सिरीज साठी विक्रांत गुलवी मंचबा यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक आहेत. त्यामध्ये कूलर साऊंड सिस्टम यांचा देखील समावेश आहे. परंतु मॅन ऑफ द सिरीज नक्कीच आयकॉन प्लेअर साठी नसेल याची देखील नोंद घ्या. 200 रुपये लागू झालो. बॉलिंग ट्रॅक वर राज गुलवी आलाय. अर्थातच 200 रुपयाचा पारितोषिक त्यांना लागू झालाय प्रशांत गुलवी यांच्या माध्यमातून. यस विनोद शंकर गुलवी साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. सेकंड कॅश प्राइज जे त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाले. या सर्कल मध्ये 2 खेळाडू फक्त तुम्ही लावू शकता. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. राज गुलवी विकेट हॅट्रिक साजरी झाली तर पार्थ गुलबी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राजा गोलंदाज लक्षात घ्या. एकच ओव्हर फक्त पॉवर प्ले साठी होती. 2 प्लेयर आतमध्ये ठेवून आता तुम्ही दुसरे प्लेयर वेगळे लावू शकता. कंपल्सरी 2 खेळाडू जे आहेत ते तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये सजवावे लागतील आफ्टर पॉवर प्ले ओव्हर. राज बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पहिला बॉल. फुलटॉस आहे. उडवलाय मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवा क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालंय. मात्र त्या दरम्यान यस महत्वाची विकेट. फलंदाज बाद सचिन गुलवी. यस विनोद दत्ता गुलबी व्यासपीठावर आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लावला गेलाय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये कॅश प्राइज स्पॉन्सर झालंय. तालमेलची कमतरता पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप सचिनला आपली विकेट गमवावी लागली. महत्वाची विकेट सचिन त्या ठिकाणी बाद झालाय. तर नवीन फलंदाज टीमचा आयकॉन विजय गुलबी माइन इन येलो कॅप. विजय पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. डीजे मास्टर आपण या ठिकाणी संपर्क साधा. डीजे मास्टर देवराम शंकर गुलवी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल आपण पाहू शकता.
12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. डीजे मॅन आपण या ठिकाणी संपर्क साधा. डीजे मॅन आपण या ठिकाणी संपर्क साधा. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण प्रेमनाथ घुलवीला पाहतोय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 14 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. राज कुलबीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. रॉयल रंगा विपक्ष सी दिल्लपन सिंगल कंप्लीट. पंधरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल समोर आपण विजय गुलवीला पाहतोय. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय मात्र फटका फसलाय. निखिल बालेकर झेल खाली. व्हाट अ कॅच. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फुलातून झेल. फलंदाज बाद विजय गुलवी. पंधरा या धावसंख्येवर महत्वाची विकेट विजय गुलवीला मैदान सोडावं लागतंय. आणि फलंदाज गोटू मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वलेस अप्रतिम फटका. पिकअप शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. षटकार. जिग्नेश उर्फ गोटू याच्या बाट मधून आल्या आल्या खडे खडे ठोकला पहिला बॉलवर. हा पहिला षटकार. 6 धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं षटक 9 धावांचं. दुसरं षटक 11 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 पाहूया. गोलंदाज कोण येतोय. दोन षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावर आहेत. याच दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी नाहीये. तर दोन्ही टीम्सला फायनलाइज केलं जात आहे. 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. अर्थातच पॅनल्टी जी आहे ती लेबल झाली आहे. मात्र या पुढील टीम्सने देखील लक्षात घ्या की आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. नाहीये तुम्ही ओनर आहात प्रवीण दादा गुलवी.
यस 21 21 धावा धावफलकावर आहेत. सन्माननीय राकेश घाडाल यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर सीताराम दादा गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. आणि षटक हाताळण्यासाठी आल्याबद्दल 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रशांत गुलवी यांच्या माध्यमातून. पहिला बॉल व्हाईट बॉल. यस तर प्रत्येक व्हाईट बॉल साठी प्रवीण दादा गुलवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नो बॉलचा इशारा. बिमार चेंडू. बिमार की बिमारी. यस 200 रुपये लागू झाल्यात या ठिकाणी प्रशांत गुलबी यांच्या माध्यमातून. कारण फक्त षटक हाताळण्यासाठी येण्यासाठी मात्र 200 रुपये होते. पुढचा बॉल फ्री हिट आहे. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. अपील तर झाली आहे मात्र खेळाडू विसरल्यात की हा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. आणि फ्री हिट बॉल असल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी सुखरूप आहे फलंदाज जिग्नेश. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. सुदर्शन उर्फ गोट्याबाई यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आलाय मात्र व्हाईट बॉल साठी प्रवीण दादा गुलवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यस टीमचे ओनर रंगाभाई त्या ठिकाणी आहेत. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुदर्शन गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे परंतु मिस टाइम फटका फसलाय. गोलंदाज मात्र झेल पासून दूर राहिलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस 21 धावा 2 षटकानंतर होत्या मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गोड्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. विजय त्या ठिकाणी होता. झेल ड्रॉप झालाय. डबल 3 33 धावा धावफलकावर आहेत. सुदर्शन पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल देखील भरपूर चांगला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती 10 धावफलकावर झाल्या आहेत. 34 34 धावफलकावर झाल्या आहेत. नवीन फलंदाज जॉन मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्मरणिका 11 विपक्ष स्मिथ एंटरप्राइजेस. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. शेवटचं अंतिम षटक आहे आणि त्यानंतर आम्ही टॉस बॉक्समध्ये उडवणार आहोत. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. स्मरणिका 11 टीमचे कॅप्टन रवींद्र गुलवी फॅन टीम. तर विपक्ष आपण पाहणार आहोत नक्कीच स्मिथ एंटरप्राइजेस योगेश गुलवी फॅन टीम. 34 34 धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाल्यानंतर तर आता मात्र शेवटचं अंतिम षटक पाहूया. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील स्मिथ 11 टीमसाठी. षटकातील पहिला बॉल निखिल भालेकर बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालंय. जिग्नेश वारंवार डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. 36 धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे परंतु फटका फसलाय. चेंडू अवैध आहे. झेल खाली विजय. या वेळेस कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद जिग्नेश. यस रुपेश गुलबी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावला जात आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय रुपेश दादा गुलबी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल ऑफसाईडला ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण जॉनला पाहतोय. या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निखिल भालेकरच्या माध्यमातून चांगले षटक आतापर्यंत फेकलं जातंय. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. राज गुलबी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद जॉन. नवीन फलंदाज बॉनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया बॉनी काय करेल आपल्या टीमसाठी. आणि काही करण्यासाठी फक्त आणि फक्त एक बॉलचा खेळ बाकी आहे.
37 धाबा धावफलकावर आहेत. यानंतर टॉस उडवला जाईल. चला पुढील दोन संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. बॉल ऑन साइडला उडवलाय हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. 3 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवर. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया. स्मरण स्मरणिका 11 विपक्ष स्मिथ एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हॅलो यस सन्माननीय देवरामजी गुलवी आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस उडवणार आहोत. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. स्मिथ एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनचं म्हणणं आहे काटा. मात्र त्या उलट आलंय. यस देवरामजी गुलवी आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस स्मरण स्मरणिका 11 टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. कॅप्टन करण केने माझ्या समवेत आहेत. करण टॉस जिंकलाय काय करणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. याच्या मागे काही खास कारण? कारण काय नाही, गोलंदाजी चांगली करू आणि कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सगळ्या खेळाडूंकडे आहे. सगळ्यांनी प्रत्येकाने आपला 100% देण्याचा प्रयत्न करावा. एक मॅच या ठिकाणी तुम्ही खेळलात, कसं वाटतं या ठिकाणचं आयोजन नियोजन तर खूप सुरेख आहे. थँक्यू. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर सागर माझ्या समवेत आहे. सागर टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? बॅटिंग. हवं ते घडतंय, पैसे ते मिळतंय. प्रथम फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 रन. थँक्यू. तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून आपण थेट बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होत आहे. ओव्हर टू द कॉम बॉक्स. चाळीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. सिद्ध पण या टीमने रॉयल रंगा या टीम समोर. तर या लक्ष्याचा फाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द वॉइस ऑफ गोरसाई भिवांडी, कम्प्युटर कॉमेंटेटर आमचे परम मित्र साथी समालोचक सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद संदीपजी वखारे. पुन्हा एकदा निंबोली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा सामना क्रमांक 3 आपण बघतोय. सिद्ध 11 विपक्ष रॉयल रंगा 11 या दोन संघामध्ये 41 धावांचं लक्ष आहे आणि 41 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. हेमंत गुलवी आणि त्याच्या समवेत पवन गुलवी.
पहिले षटक हे पावलेचं षटक. पवन गुलवी आणि हेमंत गुलवीसाठी सलग 2 चौकार किंवा 2 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि रॅम्बो साठी 5000 रुपयाचं पारितोषिक सुनील गुलवी यांच्याकडून दिलं जाईल. रॅम्बो कडून हे पारितोषिक आहे, सॉरी. आणि प्रत्येक षटकारासाठी रंगाबाईसाठी खास पारितोषिक आहे. विक्रांत गुलवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच सागर गुलवी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पारितोषिक आपण जमा करायचे आहेत. सीताराम गुलवी यांच्याकडे पारितोषिक आपण जमा करायचे आहेत. यावेळी मात्र मिश्रामी फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. ठिकाणी आपण पाहतोय पवन गुलवी बाद झालाय. पवन गुलवीसाठी भरपूर पारितोषिक लावण्यासाठी या ठिकाणी भरपूर लोक सज्ज होते, मात्र ती वेळच दिली नाहीये पवन गुलवीने. पहिली विकेट. दरम्यान गोविंद पुंडलिक गुलवी साहेबांचे आगमन झालेले आहे आणि त्यांच्याकडून एक खास आकर्षण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथम क्रमांक बकरा नक्कीच एक बोकड दिलं जाणार आहे. त्यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच बंडू मामा यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर प्रत्येक षटकारासाठी देखील पारितोषिक लावलं जात आहे. रुपेश गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे रॉयल रंगा टीमला. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. अतिशय सुरेख फटका आपण मध्ये लॉंग ऑफ रिझन मधून राज गुलवीच्या बॅट मधून हा फटका. चौकारीने स्वतःचा अकाउंट ओपन केले फलंदाज राज गुलवे याने. इथे मात्र सुदैव चेंडू एस्टाने जाऊन धडकला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. आव्हान येते 41 धावांचा. 41 लक्षाचा पाठलाग रॉयल रंगा संघ करतोय. रॉयल रंगा 11 संघ आपण पाहतोय सध्या 41 लक्षाचा पाठलाग करताना. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. फटक्यामध्ये वजन धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. अतिशय सुरेख फटका फलंदाज राजगुलीच्या बॅट मधून. वहा ताज नाही वहा राज बोली आहे. सुरेख फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेटचं पतन आणि वारवर पलटवार जल्लोष करताना आपण बघतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे पाठीराखे.
विजय गुलवी दुसऱ्या षटकात राईट मोर द स्टंप. इथे मात्र क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफल बाद. विजय गुलवे आणि विजय गुलवेची विकेट प्राप्त केलेली आहे. कृपया नक्कीच आपण वेळे संदर्भात सहकार्य करायचं. लगेच नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे. निखिल भालेकर आता मात्र पुढे फलंदाज पाहायला मिळतोय. निखिल भालेकरचा विकेट जोही गोलंदाज घेईल त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गुलवी साहेबांकडून दिलं जाईल. निखिल गुलवीच्या विकेटसाठी पारितोषिक आहे गोलंदाजाला. पाहूया विजय गुलवी विकेट प्राप्त करेल का. या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गुलवी साहेबांकडून दिलं जाईल. जोही गोलंदाज निखिल भालेकरचा विकेट काढेल त्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि हे पारितोषिक आमच्या समृद्ध कक्षामध्ये जमा देखील आहे. विजय गुलवी निखिल साठी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. छोट्या पॅकेजचा वापर करून कव्हर रिजन मध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या रॉयल रंग संघाची पाहायला मिळते ते 14 धावा. 41चं लक्ष्य 41 लक्षाचा पाठलाग का रॉयल रंग 11 संघ करतोय. विजय गुलवी राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन मध्ये येता जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज निखिल भालेकर याने. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ विजय गुलवी दुसरं षटक अतलतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज निखिल भालेकर. इथे फुलटा चेंडू आहे. केवळ चेंडूला टर्न केलेली आहे. दिशा दिलेली आहे मिड रिजन मध्ये. फुलटा चेंडूचा हवा तसा फायदा उचलता नाही. फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल नाही हलूच पुढे सरकते. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावपलीवर 15 धावा. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग रॉयल रंग 11 संघ करतोय. सिद्ध 11 विपक्षी रॉयल रंग 11 या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. इथे कंट्रोल फटका स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीप स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. इथे एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगल या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती 2 षटका समाप्तीनंतर रॉयल रंग संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16 धावा. एकेचाळीस धावांचा लक्ष्य आहे आणि 41 लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावफलकावर 16 धावा. साठी तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सिद्ध 11 संघाकडून. इथे मात्र चांगला चेंडूला अपटी दिली होती. सरळ निघून जातो चेंडू एक्स्ट्रा हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. 25 धावांची अजून आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हे समीकरण इथे मात्र रॉयल रंग संघासमोर पाहायला मिळत आहे. इथे पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ढकललेला आहे एका धावेसाठी. धावसंख्या 17. 24 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय या निंबोली प्रीमियर लीग 2024 आयोजन स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना आपण पाहतोय या तिसरा. धनंजय गुलवे इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू कव्हर पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावपात. असा आवाज येतो कारण मैदानामध्ये या सुदर्शन उर्फ गोट्या जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता गोट्या मैदानामध्ये गेल्यानंतर भोंगे देखील वाजताना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पॉप्युलर खेळाडू आहे गोट्या. धावसंख्या 18 धावफलकावर 41 या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या ज्यामध्ये सायडम गोलंदाजी आपण मध्ये धनंजय गुलवीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळताना आता मात्र लक्ष थोडंसं अवघड बनतंय रॉयल रंगा 11 संघासाठी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सामनागर एकदा फलंदाज निखिल वालेकर स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. धनंजय गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निखिल साठी. इथे मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून डोललेला आहे आणि चेंडू निघून जातोय पॉइंट रिझल्ट मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. तिसरे षटक मार्गस्थ असताना 41 लक्ष्याचा पाठलाग का रॉयल रंगा 11 संघ करतोय. इथे मात्र वेगवान चेंडू निर्धाव चेंडू 3 षटकांची समाप्त झाले. 3 षटकांची समाप्त तर धावसंख्या 22. तर बोलूया आपल्याकडे वेळ आहे स्वागत सत्काराकडे. स्वागत सत्कार सन्मानित केला जाईल. आपल्यामध्ये गोविंद गुली साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. गोविंद गुली साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान मगन भालेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता गोविंद गुलवी साहेबांचा हा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. माझी उपदारांनी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना निंबवली प्रीमियर लीग 2024 ची आठवण देत राहील असं आकर्षक सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे. हे आपण पाहू शकता. बंडू मामा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. निंबवली प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हा हेतूची सन्मानित केला जाईल. बंडू मामा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान मगनजी भालेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता बंडू मामांचा हा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत कालू वस्ताद त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे.
28 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. कहानी में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपर हिट. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गोट्या खुश आहे. नॉट टेकिंगला आपण पाहतोय भालेकरांच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. या आपण बघू शकता स्लॉपी वर्क. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. धावसंख्या झालेली ते धावपलीकडे 32 धावा. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. सुदर्शन गोट्या खेळपटूला आणि चांगलं प्रदर्शन आता मात्र रॉयल रंगा 11 संघाचं पाहायला मिळतंय. रेसिंग इज कंपल्सरी. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. इथून वापसी करावी लागेल रोशन जॉन याला. जॉन याला सामन्यामध्ये जान आणायची असेल तर नक्कीच निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. पाण्याची मागणी केली जाते. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाण्याची मागणी तिथे केली गेलेली आहे. हे आपण पाहू शकता राज गुलवी पाणी घेऊन मैदानामध्ये जाताना. पाणी तो बहाना आहे, कान में कुछ समजा नाही असंच वाटतंय, कारण आपण पाहतोय चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत मात्र नक्कीच हैराण परेशान करताना आपण पाहतोय. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण रॉयल रंगास 11 संघासमोर पाहायला मिळत आहे. इथे मात्र कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावपलीकडे 34 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलते. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये इथून 7 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सिद्ध 11 संघाला सामन्यामध्ये वापसी करून देईल. भरपूर एन्जॉय केली जाते निंबोली प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष पहिलं इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो तेवढा चांगला नाही, मात्र एकाच धावेत समाधान. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्रायकर एंडला सुदर्शन पाहायला मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावांची आवश्यकता आहे 6. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना फसलेला आहे. आपण पाहतोय सुदर्शन याला चांगले प्रदर्शन करावे लागेल. सुदर्शन उर्फ गोट्या आणि षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक सुनील गुरु यांच्याकडून स्विंग अँड मिस. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता. आणि हा सामना जिंकला सिद्ध 11 संघाने. तर सिद्ध 11 संघाचे पॅकर प्रवीण गुलवी साहेबांकडून पुन्हा एकदा संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोट्या नक्कीच या फटक्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोट्या कपाळामध्ये हाणू शकतोय. पण त्यासाठी इसे लगा डाला तो मॅच को झिंगा डाला. इसे लगा डाला तो मॅच को चिता डाला. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मध्ये दडलंय काय? सुदर्शन चांगलं प्रदर्शन करेल का? व्हॉट अ मॅच. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोट्या 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 सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन. गोल्डन षटकार मी म्हटलं.
डॉन ठरलेला आहे. सुनील गुलू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुदर्शन गोट्याला दिलं जाईल आणि त्यानंतर 500 रुपयाचं आणखीन एक पारितोषिक आहे रुपेश गुलू यांच्याकडून. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गोट्या यस ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोट्या मी मागाशीच उल्लेख केला होता कपालात आणलेल्या आहेत. सुदर्शन चांगलं प्रदर्शन करणारा ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सुदर्शन इज अ मॅन ऑफ द मॅच ज्याने गोल्डन षटकाराने रॉयल रंग संघाला हा सामना नक्कीच अगदी रॉयल अंदाजांमध्ये जिंकून दिलेला आहे.